नमस्कार, मी तनया न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। शेजारील राष्ट्राच्या कुरापती दूर करण्यासाठी बळाचा वापर करणं गरजेचं आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय। काही देशांमध्ये हिंदू समाजाचा छळ करण्यात आला असून या छळापासून वाचण्यासाठी हिंदू समाजाचे ऐक्य होणं आवश्यक आहे असे भागवत यांनी सांगितलंय। संघ विचारांच्या ऑर्गनायझर आणि पांचजन्य या साप्ताहिकांना दिलेल्या मुलाखतीतील सरसंघचालकांनी हिंदू समाजाचे ऐक्य आणि राष्ट्र सुरक्षेवर भर दिलाय। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। पंढरपूरमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे चंद्रभागेच्या पाण्याची पातळी 2 मीटरने वाढली आहे। चंद्रभागा नदीमध्ये सध्या 26,000 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे। अशातच केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर लगेचच राज्यात मान्सूनचं आगमन झालं। यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे, मात्र मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केलंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे सत्र रविवारीही शहर आणि जिल्ह्यात कायम राहिले। शहरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले। जिल्ह्यातील पणदेर येथे सर्वाधिक 104.8 मिलीमीटर, दौंड येथे 98 मिलीमीटर तर शहरातील वडगाव शेरी येथे 34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। राज्य सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकचे 94% काम पूर्ण झाले असून यामुळे प्रवाशांचे 18 किलोमीटरचे अंतर 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे आणि यामुळेच खोपोलीहून थेट सिंहगड इन्स्टिट्यूट जवळ निघता येणार असल्यानं या मार्गावरील खंडाळा, लोणावळा हे घाटही बायपास करण्यात आले आहेत। 2019 मध्ये सुरू झालेलं काम आता पूर्णत्वाच्या टप्प्याकडे आहे। पावसाळ्यात दरडी कोसळणे, वाहतूक कोंडी आणि घाटातील चढ उतारामुळे अपघातांचा ब्लॅक स्पॉट बनलेल्या बोरघाटाचा पर्याय येत्या ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये प्रवाशांसाठी खुला होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील तीर्थस्थानांना पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आलाय। विकासाची प्रक्रिया राबवताना संस्कृती, परंपरा आणि वारसा स्थळांनाही महत्त्व दिले पाहिजे। तीर्थस्थानांच्या विकासातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न आहे। आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। सायबर गुन्ह्यामधील वाढती संख्या आणि प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता पुण्यातील सध्याचे एकमेव सायबर पोलीस ठाणे अपुरे पडते। त्यामुळेच 5ही परिमंडळामध्ये प्रत्येकी एक सायबर ठाणे निर्माण करावे अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। मराठी चित्रपट कला व संस्कृतीचा जगभरात प्रसार होण्याच्या उद्देशाने दरवर्षी मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे आयोजित करण्यात येतो। यंदा हॉलिवूडच्या धर्तीवर सॅन होजे येथे 25, 26 आणि 27 जुलै या कालावधीत दुसरा नाफा मराठी चित्रपट होणार आहे अशी माहिती नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी दिली आहे। चेन्नईने यंदाच्या IPL मधून विजयी सांगता करताना आपल्या अखेरच्या सामन्यात गुजरातचा 83 धावांनी धुव्वा उडवलाय। चेन्नईने यंदाच्या गुजरात विरुद्ध यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना खेळला। यावेळी सामना संपल्यानंतर हर्षा भोगले यांनी MS धोनीला IPL मधील निवृत्तीबाबत प्रश्न विचारलाय। निवृत्तीबाबतच्या प्रश्नावर MS धोनीने पुन्हा बुचकळ्यात टाकणारं उत्तर दिलंय। निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे 4-5 महिने आहेत, घाई नाहीये, शरीर तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे आहे असे MS धोनीने सांगितले। आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।